जय जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 5 ओवी क्रमांक 101 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। मतितार्थासाठी घेतलेली ओवी आहे। ना तरी मृगे तृषा पीडिते, संभ्रमे विसरोणी जळाते, मग तोय बुद्धी बरडिते, ठाकुनी येती। या ओवीचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाल्यास, ज्याप्रमाणे हरिण खूप तहान लागलेली असताना मृगजळ पाहून तेच खरे पाणी आहे असा त्याला भास होऊन माळ रानाने ते त्या मृगजळाच्याच मागे धावते, परंतु त्या मृगजळामुळे त्याची तहान भागली जात नाही। त्याचप्रमाणे आत्मिक स्वरूपाचे सुख अनुभवास न आलेला जीव विशेष सुख हेच खरे सुख मानून त्यामागे धावतो आणि त्याला आयुष्यभर सुख मिळत नाही। उदाहरण जर पाहायचे झाले तर ज्याप्रमाणे एखादा भुकेने व्याकुळ झालेली व्यक्ती कोंडा देखील आवडीने खातो, त्याचप्रमाणे आत्मिक सुख अनुभवास न आलेली व्यक्ती विशेष सुख हेच खरे सुख मानून त्यामध्ये अडकला जातो। ज्याप्रमाणे आकाशात वीज चमकली असता सर्वत्र लख्ख असा प्रकाश पडतो, परंतु तो क्षणिक असतो। त्या लख्ख प्रकाशामध्ये जगताचे व्यवहार होत नाहीत, किंवा या अथांग अशा आभाळाखाली माणसाला किंवा या जगताला ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण मिळत नाही, तर त्याला आपल्या या ऊन वारा पाऊस यांच्या संरक्षणासाठी स्वतःचे घर असे बांधावे लागते। त्याचप्रमाणे विषय सुख हे सुद्धा खरे सुख नसून आत्मिक स्वरूपाचे जे सुख आहे तेच खरे आहे। जय जय रामकृष्ण हरी।